गावाकडे ना कितीही लहान मुलगी असू द्या, काम हे करावंच लागतं. आपोआपच सगळी कामं गावाकडच्या मुली शिकून जातात. तसं शहरामधलं थोडंसं वेगळं असं माझं मत आहे. तर आज आम्ही करतोय बोटवं आणि मला माहीतही नव्हतं की ह्या दोघी बहिणी-बहिणी छोट्या बोटवं करतायत. मी तिकडे साईडला बसली होती. मला माहीत नव्हतं. आधी तिघी करत होत्या. त्याच्यामुळे तर मी बघितलं तर ते दोघी करत होत्या. मग मी आले करायला. त्यानंतर मी बाहेर जाऊन बघितलं तर ह्याच्याकडे सारखं लक्ष द्यावं लागतं, नाहीतर तो सारखा उन्हात फिरतो. तर तो मोबाईलवरती बोलत होता कोणासोबत, तर म्हणे पीठ दळायला टाकले तर तेच घ्यायला जायचं आहे. तर मी बसली होती इथं चिल्लरीच्या सावलीला, कारण खूप जास्त घरात गरम होत होतं. जे की तुम्हाला याच्या डोक्यावरून समजलंच असेल. आणि इथं ह्या दोघांचं ना मस्त भावा-बहिणीचं प्रेम चाललंय. त्याच्यानंतर सगळी पॅकिंग केली आणि दुपारी 3 वाजता आम्ही सगळ्यांना बाय करून निघालो. आमच्या इकडचं वातावरण ना खूप म्हणजे माळरान असल्यामुळे ना जास्त गरमी आहे. आज आम्हाला डायरेक्ट माळशिरस ते स्वारगेट बस मिळाल्यामुळे थोडंसं बरं वाटलं. आणि बघा ह्याला कंटिन्यू लिंबू हातात घ्यावं लागतं, कारण त्याला प्रवास अजिबात सहन होत नाही.